हे गौरेड्यांची पावलं बघा किती मोठी मोठी आहेत आणि या गौरेड्याने ही काज मोडलेली आहे. अशा 2 काजी मोडून टाकले. पाठीमागे एक तिकडे आहे ते बघा त्या साईडला आहे. आणि त्याचं पावलं बघा किती मोठे आहेत. आहे ना, असे मोडून टाकतात ते. गावच्या लोकांचा जुगाड बघा. गौरेडे येतात म्हणून हे केलेलं आहे, या साड्या लावलेल्या आहेत. तुम्हाला वाटतं गौरेडे यांना ऐकणार आहे, पण या लोकांची अशी समजूत असते की अशा साड्यांचा कलर दिसला का गौरेडे आतमध्ये येत नाही. कारण कसं झालं, त्याच्या अगोदर या लोकांच्या 2-3 काजी येऊन मोडून टाकल्या गौरेड्याने. ते बघा तिकडे सुद्धा तुम्हाला दिसतंय साड्या लावलेल्या, दाखवतो तुम्हाला समोर बघा. या बघा अशा साड्या काय काय ठिकाणी लावून ठेवल्यात, कारण गौरेडे इकडे येऊन काजू तोडतात. म्हणजे खात वगैरे नाहीत, पण विध्वंस करतात, झाडे मोडून टाकतात. त्याच्यामुळे 2 झाडं मोडली ते बघा खालच्या साईडची. म्हणून हा जुगार आहे गावच्या लोकांचा. मला वाटत नाही याच्यामुळे ते घाबरत असतील, पण या लोकांची तशी समजूत आहे म्हणून या साड्या लावलेल्या साईडने. मित्रांनो, सध्या मान्सून येत नसल्यामुळे ग्रास कटरने काम करावं लागतं बघा. कारण माणसंच नाहीत आता पूर्वीसारखी ऊट जो चाललाय शहरात चाललाय, अशी कामं करायला कोण बघतच नाही. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो, माणसं मिळत नाही. मग आता हत्यार घ्यावं लागतं. आता हे ग्रास कटर घेतलाय. दुसरं फवारणी वगैरे पूर्वी लोक हे करायचे, आता ते सुद्धा फवारणी वगैरे करायला लागले. कारण माणसंच मिळत नाही, एका माणूस सगळं काम करून जाऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, काजूची साफसफाई आहे. ह्या माझ्या काजू आहेत. जवळजवळ 2-3 वर्ष साफ करायला काय मिळालं नव्हतं, त्याच्यामुळे हे गवत भरपूर झालं आहे. आणि आज आम्ही साफ करायसाठी हा काजू आलेला आहे. आणि काजूची झाडं बऱ्यापैकी चांगली झाले आहेत, परंतु गवतामुळे जरा प्रॉब्लेम झाला आहे. आणि तुम्हाला दिसतंय तुरवले छान. यावेळेला काजू पण भरपूर मिळतील. माझ्याबरोबर पप्पू पण आहे, नेहमी असतो माझ्याबरोबर. काजूची झाडांना तुरे बघा काय छान आले आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हां, जबरदस्त आले. सर्व तुरवल्यात, सर्व काजी आपल्या तुरवल्या. फक्त जरा साफसफाई असते तर मस्त झालं असतं. हां हां, लेस काढतो थांब. हां हां, काजू सर्वच आम्ही चांगले आलेत त्या. पण काय साफसफाईमुळे राहिलं, साफसफाईमुळे राहिलं सर्व. काजू सर्व आले. यंदा झालं तर झालं ते आता. खत बीत सगळं पद्धतशीर करायचा. किती आपल्याकडे रान झालंय. म्हणून हे मित्रांनो आहे ना, अगोदर आपल्याला हे साफ करायचं असतं. आणि तुमच्याकडून खूप लेट झाला, आणि आता थोडंसं रान काढायला. सगळं काजू लागले.
3च वर्षाची आहेत ही रोपं मित्रांनो, फक्त 3 वर्षाची आहेत, पण छान लागलेत आता. तिकडे आतमध्ये आहे, थोडं आतमध्ये आहे, इथे आहे आणि ह्या साईडला आहे का पुढे जाता वेळी तिथून जाऊया. ही एक आहे. हा ही एक आहे इथे आणि ही बाई इथे एक आहे. मित्रांनो, माझ्या इथलं बहुतेक छोटं मोठं जास्त काय काम नव्हतं, कारण बाकीचं जे काम होतं ना मित्रांनो काजूचं, म्हणजे ते गवत होतं ते आम्ही मारून झालं, म्हणजे साईडला कटिंग करून झालं या मशीनीने. परंतु बाजूला जे छोटी छोटी झाडं असतात त्याला आमच्याकडे बेड बोलतं, त्यासाठी आपल्याला आता माणसं करावं लागणार. तर मग तिथलं काम आवरून आता मित्रांनो आम्ही आहे ना भावाच्या काजूच्या ज्या बागेत आलं आणि तो बघा समोर तुम्हाला दिसतोय तो काम करतो. आणि याच्या काजूची झाडं तर भरपूर चांगली आहे. आणि माझी जी काजूची बाग आहे 3 वर्षापूर्वीची, पण याची खूप 8-9 वर्ष होऊन गेली आणि पीक पण छान मिळतं इथे. काजू वगैरे बऱ्याचशा लागतात त्या काजू झाडांना. दाखवतो तुम्हाला किती मोठी आहे. इथे पण जवळजवळ 60-70 झाड आहे. जवळजवळ याच्यात 4 ते 5 काजूची बाग आहे छोट्या भावाच्या पप्पूचे. कारण त्यावेळेला जर तुम्ही बघितलात तो फवारणी करत होतो आम्ही. आणि ह्या इथे कसं फवारणी तर झाली परंतु गवत जास्त झालं आहे, म्हणून आम्ही आता इथे गवत काढायला आलो. तुम्हाला दाखवतो तो गवत बघा कसं मशीनने कट करून टाकतो तो. आता हे केलं ना बघा बारीक झालं ना, आणि ते पुढे गवत दिसतं ते सर्व त्या मशीनने कटिंग करून टाकणार. गवत जास्त येतं आणि आमच्याकडे बेट नव्हतं, बेट पण असतं, पण ह्या लोकांनी कसं ते स्थायिक इथलेच असल्यामुळे बेट वगैरे काय दिसत नाहीत, बेट काढून टाकले. पण माझ्या बागेत आहे ना बेट आता जास्त आहे. आता थोडंफार गवत काढून टाकलं आहे, पण आता आपल्याला काय करावं लागणार आहे मित्रांनो, माणसं करून ते बेट कोयता घेऊन ते काढून टाकावं लागणार बेट, तेव्हा कुठे व्यवस्थित होणार. आणि करावंच लागणार, कारण कसं काजू बऱ्यापैकी लागले आहेत, सुरवले चांगले आता, त्यामुळे हे ते काम व्यवस्थित करावं लागणार आहे. फक्त आता थोडंफार गवत ठेवलं बाजूचं काढून घेतलं आता. आणि इथे पण तसंच चाललं आहे भावाच्या इथे. त्याला फवारणी केला नाही, मी काय फवारणी वगैरे अजून नाही करत. मी असं गेल्या वर्षीसुद्धा बऱ्यापैकी काजू भेटल्या होत्या आणि मी ते फवारणी वगैरे असं नाही करत, हे लोक करतात, कारण हे लोक पीक जास्त घेतात. आमचं म्हणजे जी बागायची कशासाठी आहे ते आपल्याला स्वतः फक्त खायला भेटलं बस झालं. म्हणून मी ते 60-70 काजू लावलेले एका साईडला, दुसऱ्या साईडला 60-70 म्हणजे 150 काजू आहेत माझ्या दोन साईडला, 70-70 असं पकडून 70-75. पण मी त्यांना शेणखत घालतो आणि हे लोक खत वगैरे सगळं टाकतात. ते नेहमी खत वगैरे घालतं म्हणून याला पण काजूची झाडं झाला बऱ्यापैकी चांगलं आहे. आणि माझ्याकडे कसं होतं शेणखत असतं आणि त्याचं नेहमी हे नाही करत आपण, म्हणून ते सगळा प्रॉब्लेम झाला, म्हणून ते रोपं बारीक दिसतात. ते संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.